मनोज जरांगे पाटील यांची आज जालन्यामध्ये सभा होती आणि या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून मोठ्या संख्येने मराठा बांधव सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर पांजरापोळ मैदानावर ही सभा होणार आहे आणि सभेपूर्वी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून मोटरसायकल रॅली काढली जाणार आहे। कर्जतमध्ये अजित पवार गटाचं राज्यव्यापी अधिवेशन पार पडते। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील मोर्चे बांधणीला अजित पवार गटानं सुरुवात केली असून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आले आणि अजित पवारांसह सगळ्या नेत्यांनी अधिवेशनाला हजेरी लावलेली असून यावेळी राजकीय रणनीतीबाबत चर्चा झाल्याचं सुद्धा सांगितलं जातं। तर मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाची आज सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे आणि मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी लागणारी प्रश्नावली बैठकीमध्ये करण्यात येणार आहे। राज्य मागासवर्ग आयोगाकडून लवकरात लवकर सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे। राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले, मात्र मदत आणि पुनर्वसन मंत्री अधिकाऱ्यांना सांगू शकत नाहीत कारण ते सरकारमध्ये नवीन आहेत असा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय। अनिल पाटील यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही, सरकारमध्ये ज्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांच्याशी अनिल पाटील यांच्याशी भेट झालेली नसेल असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। सरकारमध्ये एक सुलतान आणि दोन टिपू सुलतान असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती आणि त्यांच्या या विधानावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली। संजय राऊत यांच्या डोक्याचा इलाज करावा लागेल। वाचाळवीर म्हणून संजय राऊत यांची ख्याती झालेली असून त्यांच्या म्हणण्याला कोणी अर्थ देत नाही असं म्हणत गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय। प्रकाश आंबेडकर यांना अटक करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती। त्यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आणि नारायण राणे म्हणतात तर त्याला काही आधार असेल असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये पलटवार सुरूच आहे। एकनाथ खडसेंनी केलेल्या वक्तव्यावर गिरीश महाजन यांनी पलटवार केला आणि एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलेलं असून डोक्यावर परिणाम झाल्यामुळे खडसे वाटेल ते बोलतायत अशी टीका महाजनांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधलाय। जिल्ह्यामध्ये 3 मंत्री असताना कोणतं धरण पूर्ण केलंय? जे धरण दिसतंय ते काम नाथाभाऊनं पूर्ण केलं आणि 10 वर्ष झालेत मंत्री आहेत पण पाडळसरे धरणाला दमडी दिलेली नाही असं म्हणत खडसेंनी गिरीश महाजनांवर निशाणा साधलाय। राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भुसावळ दौऱ्यावर अवकाळी पावसामुळे विरजण पडले। दरम्यान सिंधी कॉलनीमधील जाहीर सभेत भाषणाच्या समारोपात बावनकुळेंनी आमदार संजय सावकारे यांचा खासदार म्हणून उल्लेख केलाय आणि ही बाब लक्षात येताच त्यांनी चूक सुधारून सावकारेंचा आमदार म्हणून उल्लेख करत त्यांच्या कार्याचं कौतुक केलंय। तर आता जालना जिल्ह्यामधल्या कारला गावामध्ये धनगर समाजाचं अन्नत्याग आमरण सुरू असून धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचे कोल्हे मागील 9 दिवसांपासून अन्नत्याग उपोषणाला बसलेत आणि या उपोषणाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा समस्त धनगर बांधवांनी दिलाय। मुंबईमध्ये वाढणारं हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं शेकोटी पेटवण्यावर बंदी घातली आहे। तसंच नियम मोडलेल्या 88 जणांकडून 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। तर कचरा, प्लास्टिक, टायर जाळून शेकोट्या पेटवल्या जात असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आणि आगामी हिवाळ्यामध्ये शेकोट्या पेटवणाऱ्यांवर आणखी कडक कारवाई करणार असल्याचं सुद्धा प्रशासनाने सांगितलंय। इको सेन्सिटिव्ह झोनमधून प्रवास करणाऱ्यांकडून शुल्क आकारून ग्रीन टोल लागू करण्यात येणार आहे। त्यामुळे आता पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगावला पवई आणि मरोळला जोडणाऱ्या रस्त्यावरून वाहनांची संख्या नियंत्रित राहील असं आरे प्रशासनानं म्हटलंय। नागपुरात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी लक्षवेधी सूचना आणि आमदारांच्या प्रश्नांचा पूर आल्याचं दिसतंय। पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये 1318 लक्षवेधी सूचना आणि 9231 प्रश्न एकत्रितपणे मांडण्यात आले। तर राज्य सरकार याच अधिवेशनात 60,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पुरवणी मागण्या मंजूर करून घेणार आहे।
हिंगोलीमधल्या एसटी बस आगारामधील कार्यरत एका चालकाला चालत्या बसमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका आलाय। मारुती नेमाने असं या बस चालकाचं नाव असून या बस चालकाला बस चालवताना छातीत तीव्र वेदना व्हायला लागल्या। त्यांनी बसमध्ये प्रवाशांची काळजी करत बसचा वेग कमी करून बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि आपले प्राण सोडले। तर आता साताऱ्यामधल्या कॉलेजच्या परिसरामध्ये 2 डॉल्बी व्यावसायिकांमध्ये डॉल्बीच्या आवाजाची खुन्नस पाहायला मिळाली आहे। माझ्या डॉल्बीचा आवाज मोठा की तुझ्या डॉल्बीचा आवाज मोठा ही एकमेकांमध्ये यावरून वाद सुरू होता। या ठिकाणी तलवारी आणि कोयते नाचवल्याचा प्रकार सुद्धा उघडकीस आलाय। तर या प्रकरणामध्ये सातारा तालुका पोलिसांनी 30 जणांवर गुन्हा दाखल करत 7 युवकांना अटक केली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये ऊस दराच्या मुद्द्यावर स्वाभिमानी संघटनेनं आंदोलन केलंय। ऊस दराची कोंडी फोडून गळीत हंगाम सुरू करावा अशी मागणी स्वाभिमानीनं केली आणि त्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी वसगडे नांद्रे इथं कारखान्याकडे जाणारा ऊस रोखून धरलाय आणि अनेक ठिकाणी ऊसतोड बंद पाडण्याचा प्रयत्न केलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसीय नागपूर दौऱ्यावर असून या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी 4000हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत। राज्यामध्ये पुढचे 2 दिवस हवामान खात्यानं जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आणि पुढील 48 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे। तर विशेषतः नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि जळगावला अलर्ट देण्यात आलाय। तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता आहे। पंढरपूरला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलं आणि या पावसामुळे परिसरामधील पिकांना मोठा फटका बसलाय। शेतकरी वर्गामध्ये यामुळे चिंतेचं वातावरण आहे। जालना जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। या पावसामुळे खरीप पिकांचं, रब्बी आणि फळबागाचं मोठं नुकसान झालंय। सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते। धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं तब्बल 1926 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। यात फळ पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालं आणि वाशी, तुळजापूर, परंडा, कळंब आणि धाराशिव या 5 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून याचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दिली आहे। तर भारतीय कृषी विमा कंपनीला धाराशिव जिल्हाधिकारी डॉक्टर सचिव ओंबासे यांनी 294 कोटीची रक्कम वसुलीची नोटीस पाठवली असून शेतकऱ्यांना खरीप 2022चा पीक विमा नुकसान भरपाई न मिळाल्याच्या प्रकरणी ही नोटीस देण्यात आली आणि 10 डिसेंबरपर्यंत विमा कंपनीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम न भरल्यास महसूल वसुलीची कारवाई केली जाणार आहे। तर अवकाळी पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान झालं आणि याचा विपरीत परिणाम मसाल्यासाठी लागणाऱ्या लाल मिरच्यांवर झालाय। पावसामुळे बाजारात येण्यासाठी सज्ज आणि रोपांवर तयार असलेली लाल मिरची पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे आता बाजारात मसाल्याच्या हंगामात मिरचीची टंचाई भासण्याची शक्यता आहे। तर कोकणामध्ये मसाला पिकाच्या दरात घसरण झाली आहे। नारळ सुपारी बागेत आंतरपीक म्हणून काळी मिरी मसाला पीक घेतलं जात असून काळी मिरीचे दर 1000 रुपये ते 800 रुपयावरून चक्क आता 400 रुपये प्रति किलो पर्यंत खाली आल्यामुळे शेतकऱ्यांनी मसाला पिकाकडे पाठ फिरवली आहे। आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते। तर बातमी आहे डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका बसणार आहे, कारण नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तेल कंपन्यांनी सिलेंडरचे नवे दर जारी केले। त्यामध्ये आता व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे। 41 रुपयांची ही वाढ करण्यात आलेली आहे। मात्र घरगुती सिलेंडरचे दर हे जैसे थेच आहेत। त्यामुळे मुंबईतील हॉटेल व्यावसायिक असतील त्यांना सिलेंडरचा दर हा 1749 रुपये इतका असणार आहे, कारण सिलेंडरच्या दरामध्ये 41 रुपयांची वाढ केली जाणार आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात 25 मिनिटात 50 बातम्यांकडे पाहूयात उर्वरित बातम्या। कांद्यावरील निर्यात शुल्क 40% वाढवल्यामुळे कांदा निर्यात घटली। ऑगस्टमध्ये केलेली शुल्क वाढ डिसेंबर अखेरपर्यंत कायम राहणार असल्यामुळे सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत कांदा उत्पादकांची कोंडी झाली आहे। देशातील अनेक बाजारांमध्ये सोयाबीनच्या दरात क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांची घट झाली। त्यामुळे सोयाबीनला सरासरी 4800
ते 5,000चा भाव मिळतोय आणि सोयाबीनच्या भावात आणखी काही दिवस चढउतार दिसू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। कापसाच्या भावात काहीसे चढउतार सुरू आहे। देशातील बाजारामध्ये कापसाचा भाव हा 6,800 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान आहे। त्यामुळे आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर बाजारामध्ये सुधारणा दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। जिऱ्याच्या भावामध्ये दिवाळीच्या आधीपासूनच घसरण पाहायला मिळत होती, मात्र आता बाजार समित्यांमध्ये जिऱ्याला प्रति क्विंटल सरासरी 42,000 ते 44,000 रुपयांचा भाव मिळतोय। गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये जिरा लागवडीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि त्याचा परिणाम दरावर आणखी दिसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय। ज्वारी पिकाला पावसाचा चांगलाच तडाखा बसलाय। आधीच बाजारात ज्वारीचा तुटवडा आहे आणि त्यामुळे ज्वारीचे भाव तेजीत असून आता पावसानं नुकसान झाल्यामुळे उत्पादनाविषयी चिंता व्यक्त केली जाते। बाजारात सध्या ज्वारीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतो, तर बाजारातील आवक आणखी काही दिवस कमी राहण्याचा अंदाज आहे। देशातील बाजारात हळदीच्या भावात चढउतार सुरू आहेत। ऐन दिवाळीच्या काळात नरमाई आल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा झाली होती आणि हळदीच्या भावामुळे अनेक बाजारात 12,000चा टप्पा गाठलाय। सध्या हळदीला सरासरी 12,000 ते 13,000चा भाव मिळतोय। सांगलीमधल्या कृष्णा नदीतील लाखो मासे मृत्यू प्रकरणी कृष्णाकाठच्या 6 कारखान्यांसह सांगली महानगरपालिकेला जबाबदार धरण्यात आले आणि याबाबत कोट्यावधी रुपयांचा दंड प्रदूषण महामंडळाकडून निश्चित करून हरित न्यायालयामध्ये सादर करण्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली।